जल्ला पाणी पाडून गेला. आवाज द्या थोडासा. पाऊस पडतोय म्हणून पत्रावर टिम टिम थेंब थेंब पाणी गळलं ना, का आवाज येत नाही ना, टिम टिम येतो ना. हा आता टुनटुन करून गेला ना, टुनटुन उड्या मारून. उंदीर उंदीर टुनटुन उड्या मारून. मला म्हणतो उभी कशी राहतेस. अरे तू तुझ्या पद्धतीने उभा राहा. तू मला असा उभा राहिला नुसता आता जिपऱ्यात एवढा झालो होतो. दुसरा काय करतोस आहे? तुझ्या जिपऱ्यात एवढा चालतात. बोचा म्हणतो बोचा. याचा बोचा किती हलतो. मी चारी बाजूने बघते. मी जरी इथे उभी असते तरी माझं चारी बाजूकडे लक्ष आहे की नाही. मग पण सांगते तुला सुरुवातीपासून घेते बघ कशी. बुवाला काय वाटलं बाई पहिल्या बारीत बोलली म्हणजे बाई दुसऱ्या बारीत बोलणार नाही. पण तुम्हाला माहितीये ना बाई बोलते का सोडते काय. बाई सोडते काय कधी. आणि ह्याला
आलाप देतो. अरे मेलाच तुझ्या अवघड जागेला काही सूज झाली काय कुठं? नाही आलापी गातोस आहे का तुझी व्यापी गातोस आहे? व्याप झाले तुला. तू आलाप गाऊच नको ना. तू काय मी तर म्हणते तू गाऊच नको. तू नुसता बोल. मला म्हणतो बाईला इथं काय कसले पैसे दिले? बाईला खदलवायचे पैसे दिले आणि ह्याला केस हलवायचे पैसे दिले नाही काय? बुवा केस हलवा, बुवा केस हलवा. बुवाला डिमांड येते बुवा हलवा हलवा. बुवा हलवून हलवून दाबला. उटर उटर हनुमान. तुझ्या आज चालला हनुमानच काढते कुठं तो तू विचार कर आता. आणि त्या हनुमान नाही गेल्या त्या हनुमान आहे. अरे उटर उटर हनुमान तुला मानस. हा म्हणतो उटर उटर हनुमान. त्याचा हनुमान नाही सुचवला ना तर बघा नाव. तर आता पहिल्यापासून बुवांची आपण चांगलीपणे हजेरी घेऊया. बरंच काही सगळ्यात बुवा बोलून गेले. बरंच म्हणजे बरंच काय काय बोलून गेले. बोलतात ते बोलतात की नंतर म्हणतात मस्करीचा विषय आहे. मस्करीची कुस्करी करू नको का? बोलतोस तो बोलतोस ना वर घाबरतोस कशाला? बोलला काय नाही. मस्करी आहे बाई. घाबरू नका घाबरू नका. काही कुस्करी करू नका. मस्करीचा विषय तुम्ही सिरियसली घेऊ नका. इंग्लिश बिंग्लिश तुझं सगळं वेस्ट इंडिजने तुझं दक्षिण आफ्रिका सगळा काढते बघा. तिथे निग्रो काय निग्रो. मी दक्षिण आफ्रिकाचा तू निग्रो. तुझा इथं बघ कसा इग्रो काढतो तो. टुनटुन टुनटुन. याचा टुनटुनचा टांटून वाजवते बघा. म्हणतो मी कसा डौलदार आहे. बाई कातल आहे त्याच्यावरती गोदड्या सुकत घालतो. बोलला ना. कोणता गोदड्या? ह्या मुतलेल्या गोदड्या असतात त्यामध्ये. कातलावर ह्या मुतलेल्या गोदड्या हा सुकत घालायला आलेला आहे. हाडाची कारण झालाय तुंतुना मागला ना पुढला. मला म्हणतो मी कसा डौलदार आहे. चालला गेला तुझा डौलदार. जॅकेट घातलास आहे तो पोलका वाटतो तुला. तो पोलका वाटतो एवढूचा. गेला जिरावलेल्या डौलदार तुझा. अरे डौलदार गडे कशाला बोलतात? ह्या भेंडी याची छाती बिती एकदम डौलदार आहे. तू कसला डौलदार? मला तू एखादी रोग झालेली कोंबडी असते ना तसा दिसतो. कधी याला जवळ ना बघा. मला म्हणतो पप्पी घ्यायला माझ्या तोंडात ये. कशाला? मला एवढा रोग नाही आलाय तुझी पप्पी घ्यायला यायला. त्यांना तुझा पुसलेला तोंड विमलचा. कधीचा कधीच्या तोंडाची विमलच बोलताना. पण ते आपले बाळीचे पैसे तिथे ऍडव्हान्स मी दिलेला आहे. तू जो फुक्या टाकणारा विमल खाणारा झाला कधी नाही तो तुझा तोंड बुवा. तुझ्या त्या तोंडात निसतात इमल 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 तंबाखू इमल तंबाखू इमल तंबाखू इमल तंबाखू इमल. शिकलास रा गाड्या तू पण. अशी म्युझिक द्यायची. गोष्ट तुझ्या ना माझ्या प्रेमाची. बुवा म्हणतो हा मेन विषय. माझ्यासारखा डौलदारपणा जर तुला आणायचा असेल तुझ्यामध्ये तर झाटे काजू खा है ना. विषय बघा हा. तो काय बोलला? जर तुला माझ्यासारखा डौलदार बनायचं असेल तर तू झाटे काजू खा. बोलला का नाही? म्हणजे यान किती झाटे काजू खाल्ला नाही याचा विचार करा. बरोबर आहे. तो काय बोलला? माझ्यासारखा डौलदारपणा जर तुला स्वतःमध्ये आणायचं असेल तर तू तेजल काय खा? झाटे काजू. मग यान किती झाटे काजू खाल्ला नाही ते मला सांगा बरं. म्हणून हा एवढा झिरताडलेला डौलदार झालाय तो. एक काम कर. झाटे काजू काय आहे ते मला पण माहितीये. मला पण माहितीये तो ब्रँड. ते दुकानाचं नाव आहे ते मलाही माहितीये. मी काही ते येडी नाही. मी मुंबईला राहत असले तरी चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर लांजा सगळीकडनं मला सगळं माहितीये. कळलं काय? हे पिणाऱ्या गांजा आपल्याला पण सगळं माहितीये. आपल्याला पण सगळं. ते झाटे काजू आहेत ना बुवा त्याचे डॅश पण आणि काजू पण दोन्ही तूच खा. आणि तसाच आहेस तू. तसाच झालाच आहे चिडचिडलेला. बुवानी गण गायला. बिन तेरे हम कैसे जिए कैसे जिए.
तू एक काम कर, तू भुसात पाणी घेऊन मरूनच जा, तू जगूच नकोस. कैसे जी माझ्या पोरींना म्हणतो, तुझ्या पोरगी नातातली एक पोरगी ती मला लगीन करायला है ना. मेला सगळीकडनं वास काढून झालास. मग आता तुला इथं वास काढायचा होता तर इथं दिसलं तुला आग नाचताना, तर तुझं डोळं फिरलं. अरे त्यांच्यासोबतच रील केलीस ना, माझ्या डोईवरी भरली घालवली. आणि आज जगाला सांगतोस तो छाती टोकपणे माझी रील गेली 1 मिलियन वर. कोणासोबत केलीस ती? माझ्याच पोरींसोबत केलीस ना. मला फोन करतो भिकारीसारखा, हॅलो ते मला ना जरा तुमच्याकडे काम होतं. हा बोला. बोलले बोला काय काम आहे बोला. घाटकोपरला बारी होती. नाही ते जरा मला तुमच्या ना पोरींसोबत ना एक रील बनवायचे. का भिकारड्या? ते एक रील काय बनवलं ना पोरींना म्हणतो आता तुझ्यातली पोरगी दे. अरे किती नीच आहेस रे तू, किती खाज आहे रे तुला. काही खाजी किती खाज आहे तुला. माझ्या पोरींना मागतोस. मी त्यांची आईच आहे, तुला एक पण पोरगी देणार नाही मेल्या. कशी पोरगी माझी पडे कुठं गेली ती? हा काय म्हणतो? बोलतो मी मुंडाळ्या घेऊन येतो, आम्हाला म्हातारे लोक नाही आवडत. बघितलंच, एकही शब्द कापा आहे. कापा आहे म्हणजे काफी आहे. काफी आहे, कापा आहे नाही. जर याचं नाव समजलं तर फणस येतो, कापा फणस. तो बोलतो ना तर एकच शब्द कॉफी आहे बुवा. कॉफी काफी पण नाही. म्हातारा ना मग या म्हाताऱ्याला परत रील बनवायला उभा करू नको. आजच्या ती रील डिलीट मारून टाकायचा, 1 मिलियन घालून टाकायच्याच. नाही तर काय मग सगळीकडे सांगत असतो. हल्ली मी त्याच्या बाऱ्या बघते ना, कधीतरी आपला येतो रील तेव्हा बघते. माझी एक रील व्हायरल होते, 1 मिलियन गेले. कुठली? माझ्याच पोरींसोबत केलेली. आणि त्या पोरींवरती डोळा टाकतो. अरे काय तुझं आता करू, मरू दे. नंतर बुवा म्हणतो, बुवाचं एक काय, उटर उटर हनुमान, उटर उटर हनुमान तुला मानस. बुवा किती इथं उटर 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 केलास ना तरी तुझा उठणार नाही आहे आवाज, तेवढं तू लक्षात ठेव. अरे बाप रे, दादा आले त्या कार्यक्रमाला. खरंच या बाबा दादांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सुंदर उत्कृष्ट नमन आहे त्यांचं आणि मला पर्सनली खूप आवडतं. आणि हा बुवा पण नमनवालाच आहे, मावशीचं काम करणार आहे. या ठिकाणी बघा बाई बारीपणे तुमची एक झलक होऊन जाऊ दे, तुम्ही पण नाचावेत असं प्रतीक शेठ सुर्वे सरपंच आहेत, त्यांचं म्हणणं आहे. कदाचित मला नाचताना पाहिलं असेल त्यांनी आणि तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. तर नाचूया, नंतर नाचूया आपण. पण आधी ह्याला आपल्या तालावर नाचूया. डायरेक्ट याच्या गवळणीला हात घालूया. लिहिलंय बरंच काही, पण कसं असतं ना, नुसतं बोलत बोलत राहिलं ना का पब्लिकला मजा येत नाही, बरोबर का नाही. तर जरा गाण्याचं कटिंग बिटिंग घेतलं ना का बारीक अशी जो घासून होतो. मग पहिलं कसं गवळणीची कटिंग देऊ, कारण पहिली येते ती गाणं मागून गवळण आणि ती गायली म्हणजे या मावशी ना आता. तर या मावशीच्या गवळणीला आपण देऊया कटिंग. बुवांची गवळण होती. बुवा म्हणाले ह्याच्यावरून म्हणजे बघा, मी खरं नाही खोटं नाही सांगत आहे. आज ही गवळण गायला मी सांगितली यांना. हे किशोर सणस आणि तेजल पवार जेव्हा हा सामना माझा ग्रुप म्हणजे संतेज म्युझिकल ग्रुप मुंबईला लावत होतो कार्यक्रम, तेव्हा मी एका शब्दात सांगितलं, सणस जर सुधारत असशील तर तुझ्याशी मी बाऱ्या करते. एकाला डिचू दिलेलं आहे मी, ते सगळ्यांना माहितीये. पण म्हटलं जर तू व्यवस्थित करत असेल तर मुंबईला येऊन मला म्हणतो नाही मी चावट गवळण लावणार आहे. म्हटलं चावट लावशील तर चपलीनं मार खाशील मुंबईत. चांगली गवळण लाव. मग आता तीच तू गवळण लावलीस ती किती तुझी व्हायरल झाली. म्हणजे तू चांगलं गायलास तर ते पण लोकांनी एक्सेप्ट केलं ना, लोकांना आवडलं ना. तुझ्यासारख्या गटारातून काहीतरी चांगलं पाणी बाहेर पडलं, मग म्हणून ना ती गवळण लावलीस. मग त्याच्यावर आज शेवटी गटार उघडलेला आहे. गटाराचा वास सगळीकडे सुगंध दुर्गंध सुटलेला आहे. मग काय गटाराचा वास म्हणतो बघा. जाता बाजारी राधा अडल हो, राधा अडल हो. आणि काय म्हणतो बघा शांती शब्द बघ. आज किशोर हा तिचाव चढल हो, तिचाव एक चाव म्याव. काय याचे शब्द, काय दलित. शी मी माझं पाठी घेते. मी याला उगाच बोले
मेरा भीक मागायचं 15वी झाले. काय याचे शब्द 5वीच्या पोरावाली पण शब्द नाही त्याचे. आज किशोर तिच्याव आज किशोर तिच्यावर चढल हो म्हणजे काय? अरे तिच्या वर म्हण. तुला वर म्हणायला काय लाज वाटते? मग नको नको ते इथं घडल हो. शेवटी पाया पडल हो. आज किशोर हा तिच्याव चढल हो. आय तिच्याव बाहेर आहे. कुठं आहे? त्याला कुठं ठेवला आहे? मला तिथं ठेवला आहे. त्याला कुठं ठेवला आहे? कुठं त्याला कुठे ठेवला आहे? ओ माय गॉड. डार्लिंग. हॅलो डार्लिंग. हाऊ आर यू डार्लिंग? कोण आहे मी? दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. हॅलो डार्लिंग, हाऊ आर यू? डार्लिंगचा बच्चा असू दे. But darling, excuse me, please listen my girl, okay? I'm giving you touching. आज नवरा कसं बघा भिकाऱ्यासारखं बाहेर येऊन बाऱ्या बघायला लागतात माझ्या. बघा सनस किशोर कसं असं तुला बघायला लागतं बाहेर येऊन. हलवायचीच कामं कर तू, हलवायचीच. म्हणून तुला लोक बोलवायची कामं करतात. मग गवळ्यांची कटिंग बघ कशी आहे. आज बघा मस्करीचा विषय आहे. खरंच सुंदर कार्यकर्ता तिथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. म्हणजे आज आपण जे म्हणतो ना अश्लीलता त्याला अपवाद ठरवलात आणि सुंदर बाऱ्या केल्यात. गावच्या बाऱ्या सुद्धा सुंदर रीतीने पार पडल्या. तुमचं मनापासून कौतुक. आणि म्हणून गवळ्यात मात्र घासून सॉरी मधला बोट आहे माझ्या लक्षात. सगळे 19 शब्द. बोट ही पर्वावर बोट ठेवते, मी पण हिच्यावर ठेवतो. बच्या जागी च करू नका. तर त्याची काही एवढी गरज नाही पडली. चढलेलं असेल ते आणि एवढ्या वर्षाचं कुसलेलं असेल ते. आय एम सॉरी किशोर, सॉरी. आज नवला इथं घडल हो. पेंड्या दोस्त हा याचा रडल हो. विषय त्यांनी विषय दिला काय? दही दूध चोरण्याचा. बरोबर आहे. राधेला अडवून काना तिच्यावर चढेल दही दूध खाण्यासाठी. बरोबर. आतापर्यंत ग्रंथ पुराणात असं नाहीये की काना राधेवर चढून दही दूध खाल्ला. हा विषय नाहीये. फार फक्त राधेने जे शिंक्यावरती माठ टांगलेले असतात, राधेच्या घरचं असू दे किंवा कोणत्याही गवळ्या घरी जे शिंक्यावरचे माठ असतात ते टांगलेल्या माठातून दही दूध काढणं हे शास्त्र आहे. पण राधेवर किशोर चढला हे आजच या किशोरांनी सांगितलं बुवा. खरंच ही चढाचढी जो हा करतोय ना, याची चढाचढी वडावडी आज मी काढते बघा कशी. मग आता काय करतो तो? आता तो जर चढणार असेल तर तो असाच नाही ना चढू शकत एवढूचा काना. कोणाला तरी घेऊन चढणार का नाही? मग तो कोणावर चढतो? तर पेंद्यावर चढतो. मग जेव्हा हा पेंद्यावर चढतो तेव्हा पेंद्या त्याचा वळतो. पाय वडायला ह्याचा किती मोठा असेल पाय ते आपल्याला माहित नाही. आणि म्हणून आज नवला इथं घडल होय. अजून बाकी आहे. अख्खी गवळण बाकी आहे. किशोर, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. मी वेस्ट इंडिजची प्लेयर आहे. आणि तू कुठला आहेस? USA. माय गॉड. आज नवला इथं घडल हो. पेंड्या दोस्त हा याचा रडल हो. खाण्यात दही दूध कसा अडल हो. अडूनच बसतोय. मला दही दूध पाहिजेच. काना तू काय पण कर. खाण्यात दही दूध कसा अडल हो. शेवटी किशोर त्याच्यावर चढल हो.
बस एवढंच बोलणार, पुढे काय अजून नाही. ऐकायला लगेच कान कसे टवकारलेले असतात. त्याला ते केसांमधनं ऐकायला कसं जातं, एवढी केस वाढवलेली आहेत ती. नंतर बुवा म्हणतात मी पितो तो पितो, आधी मध्ये पितो, आता इकडे ऐक नाहीये बघू तुझ्या तोंडाचा वास घेते सगळ्यांसमोर. आजा 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 अरे जल्दी आजा. केसात उभा झाल्या पण असतील, काय सांगू शकत नाही. अरे सण सजा तेरे मुंह का बास लेने आजा नाही आएगा. आणि येणारच कसं, आम्हाला माहितीये हे लावल्याशिवाय इथे येऊ शकत नाही. यांना आता या वयात लावायला एकच गोष्ट उरली, बाकी काही उरलेलं नाही. त्याच्यामुळे बुवा तुम्ही हे लावूनच येणार. आम्हाला माहितीये तुम्ही कितीही लोकांना म्हणलं आज मी नाही पिलो तरी तुझा तो हटुले पण आहे ना, तो सगळं काही दाखवून देतो. मी हितला सांगू शकते तू पियालायच का नाही. खोटा बोलायचा नाही बुवा, खोटा बोलायचा नाही अजिबात. म्हणतो मी माझी पितो, तुझ्या बापाची पित नाही तर माझ्या बापाची कशाला पिय. आणि गणपतीला म्हणतो फोन लावून सांग, गणपती पोहोचल्यावर फोन लाव. तुझ्या बापाने गणपतीला फोन देऊन ठेवला नाही का, आयफोन काय म्हणजे कटिंग. म्हणतो माझी कटिंग ऐकल्यावर सगळे भाऊक होतील. म्हणजे ह्याची कटिंग काय, गणपती फोन करून सांगा, फोन लावा, पोचल्यावर फोन लावा. म्हणजे ह्याला फोन गणपती लावणार आहे. काय बुवा काय पण लोकांना बोलायचं म्हणून बोलायचं. म्हणतो मी गु खाईन, त्यातला तुला थोडा पाहिजे तर मला कशाला. तू गु खातोस तर तू एक्सेप्ट केलंस, मी खाईन गु, मी खातो. तू गुच खाणार आहेस गुवारड्या, नाही तर काय. भरपूर भरपूर अहो मला लिहायला काय सांगायला नको. तिथे एकटी मी वही पेन घेऊन लिहिते. आता मलाही बांधायचं आहे रे. चला शेवटचं गीत याचं काय होतं, कटिंग घ्यायली देऊया. चला या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी. शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची आज पारी ही हाय ना मोठी. असा आवाज आहे याचा. याचा आवाज आहे का पादर पुच्छटाचा असा माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालीन खुटी. खुटी घालायची ना तुला, थांब खुटी घालायला जागा करून देते. हा बुवा मग बुवाला कसा विषय घेते बघा. ग्रंथ पुराणाशिवाय आपण बोलत नाही. आता जे काय बोललो ते मस्करीचा विषय घेते, बोलले तेच मस्करी केली. पण आता कटिंग देताना मात्र पुराण. कर्णाचा विषय गात आहे बुवा. कर्णाचा जन्म हा कुंतीच्या उदरातून झाला आणि तो कसा झाला त्याच्यावरती कथा हे आहे बघा. ग्रंथ पुराणासारखंच सारा अरे आहे हा विषय खरा, अरे आहे हा विषय खरा. मग झालाय घोटाळा सारा, मग झालाय घोटाळा सारा. बुवा तुझ्या बापाचं नाव सांग जरा. मग झालाय घोटाळा सारा. बुवा तुझ्या बापाचं नाव सांग जरा. गोट्यावर आला शेवटी. ते करू दे गोट्याचं, त्याचं नाचातली पोरगी दे म्हणतो. तू लग्न करून काय दिवे लावले. 4-5 वर्ष झाली तुझ्या लग्नाला पोर कुठं खेळवलंच आहे, बोलले का नाही. 3 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पोर मी खेळवलं नाही, खेळवलं आहे. त्याच्याशी याला घेणं देणं काहीतरी असेल ना, बरोबर. अरे बुवा जर मी पाळणा, मला म्हणतो पाळणा कधी हलवणार आहे. जर मी पाळणा हलवला तर तुझा खुळखुळा कोण वाजवेल. मग इथं मी पाळणा जर हलवला तर तुझा खुळखुळा वाजवणार आहे कोण, सांग तू मला. वाऱ्या कोण
कोण करणार मग? थांब जरा करते. घुगऱ्या तुला खायला देणार मी 5वीच्या. तू टेन्शन घेऊ नकोस. आणि नाचाची सिंगल वारी तुझीच ठेवीन. मग माझ्या पोरावरून 2-4 गाणी काढ चांगली. आणि माझ्यावरून पण काढ. तेव्हा लिहून ठेव. त्याच्यामुळे पाळण्या बिळण्याचे विषय बुवा पाळणा गीत गायला आलायस का इथं? काय पण यायचं चालतं. पण आता ह्याला जरा एक शास्त्रीय पद देऊया. तुला जास्त केसा हलवतो ना? केसा हलवतो का नाही? तसं काय मोठं शेठ. आणि पहिला येतो. अरे तुरेवाल्याचा साज असतो तो. तुरेवाल्याची टोपी म्हणजे तुरेवाल्याचा साज. टोपी असो फेटा असो हा खरा तुऱ्याचा साज असतो. तू येतोस घालून पाटलासारखी टोपी तिथपर्यंत चांगला वाटतोस. मग इथे येऊन ती पाटल्याची टोपी काढून केसा कशाला हलवून दाखवतोस तुझी? मग जर तुला तो साज त्याचा रिस्पेक्ट त्याचा मान सन्मान नाही ठेवायचा आहे तर घालूच नकोस ना. बरोबर का नाही? तिथनं चिपऱ्या हलवत यायचं इथं. तिथं येऊन कशाला टोपी बिचारी ती काढून टाकायची? याचा अर्थ तू तुझ्या तुऱ्याचा अपमान करतोस. हे तू लक्षात ठेव. आता मी लहान आहे तुझ्यापेक्षा. मला हे तुला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. बाऱ्या तू माझ्या आधीपासून करतोयस. मग विनायक नटेगाव गोम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्याच्यामुळे काय केलास अवतार. पार्वती म्हणते शंकराला काय केलास अवतार. आधी दिसत होताच बेस. जरा राग मला बुवा तुझं कापून टाकीन केस. काहीतरी सुरात गा बुवा, काहीतरी कुछ तो सुर में गाओ. है क्या उधर किशोर सनस? रह के तो जरा उनका फणस फोड़ दो. तो अरे भर दुपारी आला तिच्या दारी. पर्सनल कोणाला मी बोलणार नाही. पर्सनल विषयच बोलायचा नाहीये. पण जर गेला तर शास्त्रात जातोय त्याच्यामुळे स्वतःवर ओढून घ्यायचा नाही. अरे भर दुपारी आला तिच्या दारी. मग एका बाईच्या परी एकाच शिट्ट्या वाजवणाऱ्यांना माहिती वाटतं. माहितीये का हो?
बुवांना सुद्धा सांगेन काही राग मानून घेऊ नका. बारी आहे म्हटल्यानंतर बोलावं लागतं. पण सुंदर बारी झाली आजची बारी. खरंच मला खूप आवडली पर्सनली. सगळ्याच बुवा असे समोर आले ना का मग मला पण बोलायला. आणि त्यांनाही माणगाव मध्ये सुद्धा आमची निजामपूरला बारी झाली. एवढी सुंदर बारी झाली ना. आम्ही समोरच होतो. बुवा बरोबर माझ्याकडे बघून बोलत होते. त्याच्यामुळे बुवा खरंच सुंदर. आता सुधारलात ते खूप चांगलं काम केलं. सुधारलात ते चांगलंच केलात म्हणून अरे कामावर जायला. आता एकच बुवांना गाणं देते आणि माझी बारी संपवते. कारण 3:45 वाजलेले आहेत आणि माझ्या वेळेत मी पाऊण तासाची बारी ही दुसरी केलेली आहे. आणि म्हणून अरे खरं रुपयाच झालं या उघडं. बघा परत अगेन इट्स नॉट पर्सनल. सनर डोंट टेक पर्सनल. ओके. अरे खरं रुपयाच झाला या उघडं. म्हणजे सुनालय अहो बघा हा लुगडा. कसा विषय बघा. नेसून आलाय बघा हा लुगडा. खरं रुपयाच झाला या उघडा. नेसून आलाय बघा लुगडा. नेसून आलाय बघा लुगडा. बुवा फक्त दिसतोय राही जरा. नेसून आलाय बघा लुगडा. बुवा फक्त दिसतोय राही जरा. जेव्हा गरोदर बाई स्वरूप घेऊन गेले होते तेव्हाची ही कथा आहे. तर आता मी जर खदलवले तर आता बुवा पण येऊन काही ना काहीतरी मला बोलणार आहे. तर मी पण आता खिडकी उघडीच ठेवणार आहे माझी. मी पण आता खिडकीतनं बुवाला बघणार आहे झोपून. बुवा काय इथं नाचतोय तो. तर आता आपल्या सरपंचाचं म्हणणं आहे मी नाचले पाहिजे बरोबर. तर मारू काय एक चाल. आता तुम्ही म्हणाला तर नाचते हा कातल पण नाचतो. मला काय फरक नाही पडत. वेस्ट इंडिज कातळ काहीही म्हणा देवाने रचना जशी केली तसं एक्सेप्ट आहे बरोबर की नाही. पण अजून पण आयटम दिसते मी. अगदी बी आयटम दिसताय आपण. खरं आहे की खोटं आहे. खरं आहे का नाही. अजून दिसायला चिकना माल आहे लक्षात ठेवा. काळी तर काळी पण बुवा नाकी डोळी चांगली आहे तो माझी. रेखीव आहे तुझ्यासारखी नाही वसपाटलेली. तर चला आता म्हणाल्याप्रमाणे अखेर आपल्या साहेबांची इच्छा आहे ती पूर्ती आपण केलीच पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बारीची सांगता करणार आहोत. आणि नंतर पुन्हा भेटू नवरात्रीमध्ये. या ठिकाणी बऱ्याच बाऱ्या आपल्या लागणार आहेत. नवरात्रीमध्ये लागलेल्या आहेत. लवकरच आपल्या नवरात्रीचं शेड्यूल येईल. तर तोपर्यंत सर्वांना गुड बाय टाटा. आणि या बुवाला आता
येऊन दुसऱ्या बाजूला. नाचते नाचते व्हिडिओ काढा तुम्ही, व्हिडिओ व्हायरल करा, व्हायरल.
यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बोल श्री गणपती गजानन.